मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव का होतो याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहू. तर मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होणं म्हणजे काय? तर 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाळी चालते. जसं की 1 ते 2 तासामध्ये आपल्याला पॅड बदलावं लागणं, त्याचप्रमाणे मोठ्या गाठी पडणं, पाळीमुळे अशक्तपणा, चक्कर, दम लागणं. मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होण्याची मुख्य कारणं म्हणजे हार्मोन्सचा असंतुलन, इस्ट्रोजेन जास्त आणि प्रोजेस्टेरॉन कमी, अनियमित पाळी तरुण मुली किंवा 40 ते 50 वयातील स्त्रियांमध्ये जास्त दिसते. गर्भाशयाची आतील पातळी जास्त जाड होते किंवा रक्तस्राव वाढतो. गर्भाशयातील गाठ. गर्भाशयात होणाऱ्या नॉन कॅन्सरस गाठी पाळी जास्त वेदनादायक करतात. पोटात जडपणा जाणवतो, सूज वाटते. गर्भाशयाच्या आतील अस्तर वाढतं, लहान आणि नाजूक अशी त्याची वाढ होते, त्यामुळे अचानक रक्तस्राव होतो. गर्भाशयाच्या आतील त्वचा भिंतीत शिरते, त्यामुळे खूप जास्त रक्तस्राव आणि तीव्र वेदना होतात. सहसा 35 ते 40 वयामध्ये हे घडतं. थायरॉईडचा त्रास वाढतो. थायरॉईड कधीकधी कमी होतं. पाळी जास्त दिवस चालते आणि जास्त रक्तस्राव होतो. कधीकधी रक्ताची कमतरता निर्माण होते आणि हे लोहामुळं होतं, त्यामुळे रक्तस्राव अधिक होतो. PCOD, PCOSचा त्रास होतो. अनियमित आणि कधीकधी खूप जास्त पाळी राहते. गर्भनिरोधक साधने जसं की कॉपर टी सुरुवातीच्या काही महिन्यात जास्त रक्तस्राव होऊ शकतो. त्याचप्रमाणे संसर्ग, गर्भाशय किंवा योनीचा संसर्ग, दुर्गंधीयुक्त रक्तस्राव, ताप, वेदना. त्याचप्रमाणे गंभीर कारणं म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. 40 वर्षानंतर अचानक जास्त रक्तस्राव सुरू झाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जास्त रक्तस्राव झाल्यावर शरीरावर वाईट परिणाम होतात, जसं की अशक्तपणा जाणवतो, थकवा येतो, चक्कर येते, श्वास घ्यायला त्रास होतो, केस गळतात, हृदयावर ताण येतो. अशी जर लक्षणे दिसत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेऊ शकता. जसं की सतत 8 ते 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाळी आहे, खूप मोठ्या गाठी पडतायत, चक्कर येऊन बेशुद्ध पडला आहात, पाळी नसताना रक्तस्राव होतोय, पाळीमध्ये असह्य वेदना होत आहेत, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे नक्की जा. आणि घरगुती काळजी म्हणजे तुम्ही तुमच्या आहारामध्ये डाळी, पालक, खजूर, डाळिंब यांचा समावेश करा. पुरेसं पाणी प्या. अतिथंड, खूप तिखट पदार्थ खाऊ नका. ताणतणाव कमी करा. झोप पूर्ण घ्या आणि कोणतीही औषधे स्वतःहून घेऊ नका, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. या जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही जास्त रक्तस्रावापासून स्वतःचा बचाव करू शकता आणि तुम्ही तुमचं आरोग्य नक्कीच हेल्दी ठेवू शकता.